परिपूर्णतेसाठी मी तुम्हाला काही गोष्टी शिकवल्या ज्या मी तुम्हाला नेहमी सांगत असते पण मला असे वाटते की मी त्यावर आज पॉवर पॉइंट पुढे ठेवील. लिनियर मोमेंट ऑपरेटर हे सिमेट्रीशी संबंधित आहेसे गृहीत धरले जाते. सिमेट्री काय आहे हे तुम्हाला सर्वांना नक्कीच माहीत आहे. एक क्यूब घ्या, त्याला 90 अंशांनी फिरवला तरी तो कोणत्याही लक्षणे सारखाच राहतो, बरोबर? मी एक क्यूब ज्याचे सर्व शिरोबिंदू सारख्या रंगाचे नाहीत दाखवण्यापूर्वी तो पुन्हा पाहिल्याशिवाय 90 अंशांनी फिरवतो आणि मग तुम्ही तो पुन्हा तसाच ठेवतो, तर तुम्ही परिवर्तन पाहू शकाल का? तुम्ही ते पाहू शकणार नाही. यालाच सिमेट्री असे म्हणतात. सिमेट्री ही अशी एक भावना आहे जिथे आपण परिवर्तन केले की आपली सिस्टम त्याला असे बघते जणू काही ते त्याच्या मूळ स्थितीत आहे. तर आपल्या हॅमिल्टनियनने त्या ऑपरेशनमध्ये काय केले याबद्दल भाष्य केले पाहिजे. असे काय आहे जे ते ऑपरेशन करते ज्यात आपल्याला एक्स पोझिशनपासून ते पर्यंत किंवा एक्स व्हेक्टरपासून प्लस कडे जाण्यासाठी भाषांतर हवे होते आणि ज्या ऑपरेटरने आपल्याला टेलर मालिकेच्या विस्तारामध्ये मदत केली, तर आपण ते केले नसल्यास कृपया परत जा आणि तपासा. तुम्ही पाहिले आहे की तो मोमेंटम ऑपरेटर आहे जो एक्स ते एक्स प्लस ए पर्यंत पोझिशनचे भाषांतर करण्यासाठी जबाबदार आहे, ठीक आहे? तर हा लिनियर मोमेंटम ऑपरेटर आहे जो परिवर्तन करतो. जेव्हा एकदा तुम्ही भाषांतर केले की सिस्टम जर तशीच राहिली, तर क्वांटम मेकॅनिक्स किंवा क्लासिकल मेकॅनिक्समध्ये तुम्हाला काय म्हणायचे आहे, आपण हॅमिल्टनियनकडे पाहतो आणि जेव्हा आपण एक्स ते एक्स प्लस ए घेतो तेव्हा पहा हॅमिल्टोनियन बदलतो की नाही. मुक्त पार्टिकलसाठी ते बदलते का? कारण डी द्वारे एक्स कॉन्स्टंट भाषांतरात सारखेच राहते. हार्मोनिक ऑसिलेटरचे काय होते ते अर्धा के एक्स वर्ग बदलते. तुमच्याकडे एक्स प्लस एने बदलल्यास ते बदलेल, बरोबर? तर मुळात जर तुम्ही ज्ञात डेटा घेतला तर मुक्त पार्टिकल क्वांटम मेकॅनिक्समध्ये दोन एम मीटरपेक्षा अधिक पी स्क्वेअर एस इतका असतो. जर तुम्ही हे परिवर्तन डायमेन्शन एक्स वर केले असेल तर एक्स हे एक्स प्लस ए होईल, एच हे एच प्राईम वर जाईल. तुम्ही सर्व सहमत आहात. भाषांतर जर तुम्ही हार्मोनिक ऑसिलेटर घेतला ज्याचा पी स्क्वेअर 2 प्लस अर्धा मीटर ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर आहे जे एच प्राईम हार्मोनिक ऑसिलेटरवर जाते, जे एचच्या बरोबरीचे नाही. आणि जेव्हा मी हे परिवर्तन करतो तेव्हा एक्सचे कोणतेही वेव्ह फंक्शन साय एक्स प्लस ए च्या साय वर जाते आणि मी हे एक्सच्या साय वर आय पी ए बाय एच क्रॉस पॉवरवर ई टर्फ्सच्या ने पुन्हा लिहू शकतो. हे तुम्ही तुमच्या असाइनमेंटमध्ये केले आहे. तर टेलर मालिकेचा विस्तार ज्याने संक्षिप्तपणे केला आहे तुम्ही सर्व केले आहे. एक्स प्लस एचा एफ अधिक डेल एक्स एफ आणि डेल एक्स एफ द्वारा डेल एक्स एफ आणि इतर डेल एक्सने डेलला जाण्याऐवजी मी मोमेंटम ऑपरेटर वापरणार आहे कारण मी एक आय आणि एच क्रॉस घेऊन येईल. हे तुमच्या असाइनमेंटमध्ये केले आहे, ठीक आहे? या मुक्त पार्टिकलचा अर्थ काय आहे ज्याचे भाषांतर सिमेट्री आहे, जिथे हार्मोनिक ऑसिलेटरला सिमेट्रीचे भाषांतर नाही. जर भाषांतर सिमेट्री असेल तर भाषांतर करणारा ऑपरेटर एक लिनियर मोमेंटम
मध्ये असतो ज्याचे जतन करावे लागते. क्वांटम मेकॅनिक्समध्ये मला लिहू द्या की पी भाषांतर करतो त्याच्या अंतर्गत हॅमिल्टनियन अपरिवर्तनीय असल्यास पी भाषांतर करतो. आपण काय अपेक्षा करतो एच हा अविभाज्य एच प्रमाणेच आहे तर तो संरक्षित आहे मोमेंटम संरक्षित आहे म्हणून याला आपण सिस्टमसाठी भाषांतर सिमेट्री असे म्हणतो. सिमेट्रीशी संबंधित जेव्हा आपण क्लासिकल मेकॅनिक्स संरक्षित केली तेव्हा ती सिमेट्री ऑपरेशन करते. क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे आपण काय म्हणतो डी बाय डी टी हायझेनबर्गच्या चित्रानुसार पी ऑपरेटर 0 असावा. हायझेनबर्ग चित्रानुसार हे 1/h ऑपरेटरसह IH क्रॉस ऑपरेटरच्या बरोबरीने दुसरे काहीही नाही. मुक्त पार्टिकलसाठी हे 0 आहे का? मुक्त पार्टिकलसाठी ते 0 आहे. जर हे 0 असेल तर आपल्याला माहित आहे की गती संरक्षित आहे किंवा मोमेंटम ऑपरेटरचे मॅट्रिक्स घटक टाइमनुसार बदलत नाहीत. तो एक कॉन्स्टंट मोशन आहे आणि हा ऑपरेटर एक आहे जो तुमच्यासाठी परिवर्तन करतो जे अवस्थांतर आहे. चला तेच करूया. हार्मोनिक ऑसिलेटर तपासू शकतो. हार्मोनिक ऑसिलेटरसह पी ऑपरेटर काय आहे हे 0 असेल की नॉन झिरो असेल याचा अर्थ काय आहे ते भाषांतर सिमेट्रीवर प्रक्रिया करत नाही. म्हणून आपण करत असलेल्या टाइमच्या इंडिपेंडंट प्रणालीसाठी तुम्ही असा तर्क करू शकता की डी एच द्वारे डी टी क्षुल्लक 0 आहे. हे तुम्ही लिहिता तेव्हा टीचे साय फंक्शन समान आहे. आपण हे असे लिहितो की 0च्या साय वर -IH ई ओव्हर एच क्रॉसवर ई म्हणून हे करतो. एक्स च्या साय वर एक्स प्लस ए इस EIT ए बाय एच क्रॉस म्हणण्याचा मी प्रयत्न करत होतो त्यासारखेच आहे. एक्स हे पॅरामीटर टी सारखे आहे. नंतर जो टाइम ट्रान्सलेशन करतो तो ऑपरेटर जो टाइम ट्रान्सलेशन करतो तो हॅमिल्टनियन आहे आणि हॅमिल्टनियन अधिक चांगले जतन केले पाहिजे हे पाहण्याचा एक अतिशय सुंदर मार्ग आहे. आपण असे म्हणू शकतो की एच वेळेचे परिवर्तन करते. त्यामुळे हायझेनबर्गमधील टीचा डी बाय डी टी जो कोणत्याही चित्रात समान असतो आपल्याला माहित असलेल्या इंडिपेंडंट टाइमनुसार 0 असणे आवश्यक आहे. याचा अर्थ हॅमिल्टनियनमध्ये वेळेवर डिपेंडन्स असल्यास वेळेचे भाषांतर इन्व्हेरियन्सने हानी होते. तर तुम्ही एक्स वाय डी टी चा अभ्यास करत असलेल्या सर्व प्रणाली 0 आहेत कारण एच सर्व टाइम इंडिपेंडंट आहेत कारण ही वेळ स्वतंत्र आहे. वेळ भाषांतर केल्याने तुमच्या हॅमिल्टनियनवर परिणाम होत नाही. म्हणून मी फक्त म्हणतो आहे पहा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही येथे टी नॉट म्हणून ठेवू शकता आणि जेव्हा एखादी शिफ्ट असते तेव्हा तुम्ही हे टी नॉट म्हणून पाहू शकता. येथे ए पासून शिफ्ट आहे ज्याला तुम्ही एक्स नॉट म्हणू शकता आणि एक्स नॉट आणि ए म्हणजे टी नॉट सारखे आहे. तुम्हाला हवे असल्यास हे डेल्टा टी आहे. त्यामुळे प्रत्येक सिमेट्री मध्ये प्रश्न असा आहे की कंटिन्युअस परिवर्तनासाठी जनरेटर एशशी संबंधित असेल का? समतासाठी काय? समता म्हणजे x ला जातो. तुम्ही त्यासाठी काही जनरेटर लिहू शकत नाही. तुमच्याकडे काही वेगळे परिवर्तन आहे. कंटिन्युअस सिमेट्रीसाठी भाषांतर हे व्हेक्टरद्वारे सतत सिमेट्री आणि फायनाईट भाषांतर असते आणि ते मिळवता येते असीम डेल्टा x मध्ये विभागणे n वेळा n
n वेळा डेल्टा x केले आहे, जेथे n खूप मोठा आहे. तुम्ही येथे n वेळा डेल्टाचे फायनाईट भाषांतर मिळवू शकता, जेथे n मोठ्या प्रमाणात घेता येईल आणि हे खूप लहान आहे. ठीक आहे. कोणतीही कंटिन्यूअस सिमेट्री जी अनंत अशा परिवर्तनात मोडली जाऊ शकते. तुम्ही जनरेटर किंवा ऑपरेटर शोधू शकता ज्याला परिवर्तनाचे जनरेटर म्हणतात. याला नोथेरचे थेरम असे म्हणतात. चांगला पॉइंट. तुमच्यापैकी अनेकांना गोष्टी माहीत आहेत तुम्ही केलेल्या क्लासिकल मेकॅनिक्समधील नोथेरचे थेरम क्वांटम मेकॅनिक्समध्ये देखील ते कंटिन्यूअस सममितीसाठी लागू होते. कंटिन्यूअस म्हणजे मला असे म्हणायचे आहे की कोणतेही फायनाईट परिवर्तन असीम परिवर्तनात विभागले जाऊ शकते आणि तुम्ही ते जोडू शकता. मी क्यूबचे फिरणे म्हणजे 90 अंशांनी असे म्हटले की एक वेगळे परिवर्तन आहे. तेथे मी हे जनरेटर लागू करू शकत नाही जे ते ऑपरेशन करते. समानतेवर देखील तुम्ही हे लागू करू शकत नाही, परंतु जनरलपणे कोणत्याही कंटिन्यूअस भाषांतरासाठी जसे टाइम ट्रान्सलेशन हॅमिल्टनियन जतन केले जाते ते एक ऑपरेटिव्ह जनरेट टाइम ट्रान्सलेशन आहे. त्याचप्रमाणे स्पेस ट्रान्सलेशन मोमेंटम संरक्षित आहे. मोमेंटम हा स्पेस ट्रान्सलेशनचा जनरेटर आहे. लिनियर मोमेंटम ऑपरेटर एक ऑपरेटर आहे जो भाषांतर करतो आणि जेव्हा आपण लिहितो तेव्हा फायनाईट डिस्प्लेसमेंट तो ऑपरेटर नेहमी आपण केलेल्या भाषांतराची रक्कम घेऊन येतो. ठीक आहे. याला कधीकधी पॅरामीटर्स असे म्हणतात. हा ऑपरेटर आहे आणि जर तुम्ही 3 डायमेन्शन असाल तर तुमच्याकडे px py pz ऑपरेटर आहेत. त्याचप्रमाणे तुमच्याकडे x a y a z असे 3 पॅरामीटर्स असतील कारण ते x y आणि z बरोबर किती प्रमाणात भाषांतरित केले आहे ते सांगा आणि तुम्हाला एक्सपोनेन्शियल म्हणून लिहिलेल्या फायनाईट युनिटद्वारे भाषांतर ऑपरेटर मिळेल आणि सिस्टमच्या ट्रान्सलेशन इन्व्हेरियन्सचा अर्थ असा होतो की लिनियर मोमेंटम संरक्षित आहे जे आपण हायझेनबर्ग चित्रात दोन्ही प्रकारे पाहिले आहे. हे असे म्हणण्यास समतुल्य आहे की जेव्हा एखाद्या सिस्टममध्ये ट्रान्सलेशन इन्व्हेरियन्स असेल तर जेव्हा ऑपरेटर जे हॅमिल्टनसह भाषांतर चांगल्या प्रकारे करतात तर रोटेशनच्या संदर्भात सिमेट्री समान आहे. हायड्रोजन एटम रोटेशन अंतर्गत अपरिवर्तनीय आहे. हे भाषांतर अंतर्गत अपरिवर्तनीय आहे का? हायड्रोजन एटम समस्या संबंधित कोऑर्डिनेटमध्ये लिहिलेली आहे. हे एक्स पी व्हेक्टरच्या पोझिशनवर प्रोटॉन आहे आणि समन्वय एक्स इलेक्ट्रॉन वेक्टरसह एक इलेक्ट्रॉन आहे आणि जेव्हा मी प्रोटॉन कोऑर्डिनेट आणि इलेक्ट्रॉन कोऑर्डिनेट यांच्यातील फरक म्हणून व्ही लिहितो. जर मी प्रोटॉन समन्वय एका युनिटद्वारे हलवला तर जर मी इलेक्ट्रॉन कोऑर्डिनेट समान युनिटद्वारे हलवला तर ज्याला समान भाषांतर म्हणतात. सर्व ऑब्जेक्ट्सवर केले जाते व सापेक्ष कोऑर्डिनेट बदलणार नाही. तर तुम्ही दाखवू शकता की एक्स प्रवास करेल. मी हे फक्त फिजिक्सच्या दृष्टिकोनातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 3 डायमेन्शनल आयसोट्रॉपिक हार्मोनिक ऑसिलेटर समस्थानिक एका अर्थाने एक्स y z च्या बाजूने त्याच्या दोलनाची फ्रिक्वेन्सी सारखीच असते. तुम्ही x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर अधिक r स्क्वेअर लिहू शकता. हे देखील सेंट्रल फोर्स समस्येसारखे आहे. या सर्व प्रकरणांमध्ये तुम्ही दाखवू शकता की त्यात घूर्णन विसंगती आहे. रोटेशनल इन्व्हेरियन्स तुमच्या सर्व असाइनमेंटमध्ये आपण बऱ्याच वेळा याचा विचार करत होतो. हे कोणीय संवेग मोमेंटम संरक्षित आहे असे म्हणण्यासारखे आहे किंवा समतुल्यपणे हॅमिल्टनियनने हे रोटेशन करणाऱ्या जनरेटरसह प्रवास केला पाहिजे. तुमच्या कोनीय संवेगाचे कोणते घटक आहेत आणि आपण ते भौतिक स्पेस मध्ये फिरवण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणून ते ऑर्बिटल कोनीय संवेग मोमेंटम आहे. आपण हे समजू शकता की हे सरळ आहे परंतु हे थोडे हळू जाईल. व्हेक्टर ए घ्या n
व्हेक्टरवर युनिट वेक्टरने दिलेल्या कोणत्याही अक्षाबद्दल कोन थिटाने फिरवा. अक्षावरील युनिट वेक्टरने सोयीसाठी झेड अक्ष म्हणून दिलेला आहे, परंतु तुम्ही तो कोणताही अनियंत्रित अक्ष म्हणून घेऊ शकता. व्हेक्टर एकसारखाच राहील का नाही तो रोटेशनमध्ये बदलेल, परंतु तुम्हाला हे देखील माहित आहे की रोटेशनमध्ये व्हेक्टरचे डॉट प्रोडक्ट बदलणार नाही. रेडियल कोऑर्डिनेट रोटेशनमध्ये बदलतो किंवा कोणताही व्हेक्टर ए डॉट बी बदलणार नाही. याचे कारण रोटेशन मॅट्रिक्स आहे. या स्थितीला काय म्हणतात? ऑर्थोगोनल मॅट्रिसेस म्हणतात. आर आणि आर ट्रान्सपोज त्याची आयडेंटिटी ऑर्थोगोनॅलिटी कंडिशन किंवा ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे. आर हे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे असे समजा. त्यात फक्त रियल नोंदी का आहेत, कोणत्याही जटिल नोंदी नाहीत. जर त्यात गुंतागुंतीच्या नोंदी असतील तर ते एकात्मक मॅट्रिक्स बनले असते. म्हणून ऑर्थोगोनल मॅट्रिसेस युनिटरी मॅट्रिक्सचे उपसंच आहेत. एकदा तुम्ही त्यांना रियल एंट्री म्हणून ठेवले नाही तर तुम्ही कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आणि नंतर ट्रान्सपोज करता त्या खऱ्या नोंदी असल्यामुळे तुम्हाला एक जटिल नोंद करण्याची गरज नाही, फक्त एक ट्रान्सपोज करा. ते एकात्मक मॅट्रिक्स देखील आहेत आणि जेव्हा रोटेशन मॅट्रिसेसचे घटक रियल असतात तेव्हा मॅट्रिक्स देखील एकात्मक असतात आणि तुम्ही एका कोनाने रोटेशनचे इन्व्हर्स लिहू शकता. थीटा निगेटिव्ह व्हॅल्यूने रोटेशन म्हणून लिहू शकता. बरोबर. डेल्टा थीटा द्वारे घड्याळाच्या दिशेने फिरणे देखील इतर रोटेशन ए सारखे दिसेल. दुसऱ्या अर्थाने मायनस म्हणून तुम्ही सर्व सहमत आहात. स्पष्ट मॅट्रिक प्रतिनिधित्व आतापर्यंत फक्त औपचारिकपणे लिहिले आहे, परंतु तुम्ही त्यासाठी एक मॅट्रिक्स प्रतिनिधित्व देऊ शकता ज्यामध्ये रोटेशन अँगल थीटा समाविष्ट आहे आणि हे तुम्हाला पाहण्यासाठी मी हे झेड अक्षावर करत आहे. तुम्ही या सर्व आर मॅट्रिसेस गोळा करू शकता. जर तुम्ही या आर मॅट्रिक्सचे प्रोडक्ट दुसऱ्या आर मॅट्रिक्ससह एक्स अक्षाच्या भोवती फिरण्यासाठी घेतले तर तुम्हाला नवीन 3x3 मॅट्रिक्स मिळेल, परंतु त्या प्रत्येक नवीन 3x3 मॅट्रिक्समध्ये तुम्ही हे दाखवू शकता की हे गुणधर्म नेहमीच समाधानकारक असतात. आयडेंटिटीच्या समान हस्तांतरण करा. जेव्हाही तुमच्याकडे संग्रह असेल तेव्हा हे तुमच्याकडे इन्फायनाइट मॅट्रिसेस सेट केले जाईल. तुम्ही थीटा बदलू शकता, तुम्ही अक्ष बदलू शकता, परंतु 3 अक्ष हे 3 इंडिपेंडंट अक्ष आहेत जे तुमच्याकडे आहेत. कोणत्याही 2R मॅट्रिक्सचे प्रोडक्ट एक नवीन R मॅट्रिक्स असेल जे पुन्हाऱ्या गुणधर्माचे समाधान करेल. आणि आपली आणखी एक कंडिशन आहे. मग या R मॅट्रिक्सचा निर्धारक काय आहे? 1 या मॅट्रिक्सचा निर्धारक 1 आहे. म्हणून प्रत्येक मॅट्रिक्ससाठी मॅट्रिसेसचा हा संग्रह तुमच्याकडे इन्व्हर्स मॅट्रिक्स देखील आहे. तुम्हाला फक्त रोटेशन थीटाचा अर्थ मायनस थीटामध्ये बदलावा लागेल. हा संच जो या सर्व आर मॅट्रिक्सचा संग्रह आहे आणि त्यात इन्व्हर्स समाविष्ट आहे आणि 2R मॅट्रिसेसचे प्रोडक्ट पुन्हा एक आर मॅट्रिक्स जे या गुणधर्माचे समाधान करते जो लाक्षणिकरित्या दर्शविला जातो. तो संच लाक्षणिकरित्या समूह म्हणून दर्शविला जातो. हा एक ऑर्थोगोनल गट आहे की ते का लावतात 3 मितींमध्ये रोटेशनचे ऑर्थोगोनल गट म्हणून येथे 3 आहे कारण आपण योग्य रोटेशन करत आहोत. जे योग्य रोटेशन मॅट्रिसेसचे निर्धारक आहे सर्व एक म्हणजेच 1 आहे. औपचारिकपणे ते सर्व रोटेशन मॅट्रिक्सच्या या संग्रहाला म्हणतात. तो सेट आवश्यक असलेल्या सर्व गुणधर्मांची पूर्तता करतो. म्हणूनच संचाला समूह म्हणतात, अन्यथा तुम्ही त्याला समूह म्हणू शकत नाही. तुम्हाला स्वयंसिद्धांचा सच हवा आहे आणि प्रतिकात्मक दृष्ट्या हे लहान हाताचे नोटेशन रोटेशनचे ऑर्थोगोनल मॅट्रिसेस आहे आणि आपण योग्य रोटेशन संग्रह पाहत आहोत आणि ते एस द्वारे दर्शविले जाते. एस या मॅट्रिसेसचे निर्धारक +1 आहेत. SO3 ही एक आभासभाषा आहे. तुम्ही जाऊन कोणतेही पुस्तक पाहिले तर तुम्हाला दिसेल की O3 हा आवर्तनांचा समूह आहे. तर हे कोणत्याही अनियंत्रित अक्षाबद्दलच्या सर्व रोटेशन मॅट्रिसेसचा संग्रह वगळता काहीच नाही. या नोटेशनमुळे घाबरू नका म्हणून मी तुम्हाला विचारतो की SO4
म्हणजे काय? त्याच प्रकारे 4 अवकाशीय डायमेन्शनमध्ये योग्य परिभ्रमणांचा सच असल्यास 4 डायमेन्शन आपण पाहू शकणार नाही. परंतु समजा तुम्हाला असे वाटते की येथे चौथ्या अवकाशीय डायमेन्शनमध्ये तुमच्याकडे 4x4 मॅट्रिक्स असेल आणि मी अक्षाभोवती फिरणे म्हणून 4 डायमेन्शनबद्दल बोलू शकतो का? 3 डायमेन्शनमध्ये जेव्हा तुम्ही रोटेशन करता तेव्हा नक्की काय होते जेव्हा तुम्ही झेड अक्षावर रोटेशन करता ए व्हेक्टरचा XY कोऑर्डिनेट सुधारला जातो म्हणून जो XY कोऑर्डिनेटसाठी ऑर्थोगोनल आहे त्याला आपण झेड अक्ष म्हणतो. परंतु जर तुम्ही XY मध्ये 4 डायमेन्शन बदलत असाल तर आणखी कोऑर्डिनेट आहेत. एकदा तुम्ही 3 डायमेन्शनच्या पलीकडे गेल्यावर अक्षाच्या फिरण्याबद्दल बोलू शकत नाही. ठीक आहे, आम्ही नेहमी म्हणू की ते XY प्लेन मध्ये फिरते, त्याचप्रमाणे XZ प्लेन मध्ये फिरणे आणि असेच जे आपण त्रिमिती करत असताना करण्याची गरज नाही. असो 3 आता तुम्हाला समजले आहे जे 3x3 रोटेशन मॅट्रिसेसचा संग्रह आहे जो आयडेंटिटी असल्याचे समाधान देतो. मी फक्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की हे SO4 आहे. पुन्हा काही R मॅट्रिसेसचा संग्रह आहे जे 4x4 आहे. R बरोबर R ची आयडेंटिटी आणि निर्धारक R ही 1 आहे. ही व्याख्या कायदा आहे, पण मी तुम्हाला याकडे का ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला हायड्रोजन एटमची समस्या माहित असेल, आपणा सर्वांना माहित आहे की कोणीय संवेग मोमेंटम संरक्षित आहे. तुमच्याकडे हायड्रोजन एटममध्ये कोणी संवेग आहे. क्लासिकल मेकॅनिक्स मला खात्री आहे की तुम्ही सर्व पूर्ण केले आहे. रंज-लेंज वेक्टर रंज-लेंज वेक्टर म्हणजे काय ते P×L-KR द्वारे दर्शवितात असे काहीतरी. हे देखील संरक्षित आहे का? क्लासिकल मेकॅनिक्स मला खात्री आहे की तुम्ही केपलर कायद्यात हे केले असेल. d/dt देखील कन्झर्व्ह आहे. जर तुम्हाला सर्व 6 टाकायचे असतील तर येथे 3 आहेत जे संरक्षित आहेत, आणखी 3 आहेत जे संरक्षित आहेत. जर मला ते सर्व एकत्र ठेवायचे असेल तर मला SO4 वर जावे लागेल. मी म्हटल्याप्रमाणे SO4 हे प्लेन मध्ये फिरणे आहे. तुम्हाला प्लेन मध्ये किती रोटेशन शक्य आहे? अक्षाभोवती फिरताना कोनीय संवेग X अक्ष, Y अक्ष आणि Z अक्ष होते. 4 डायमेन्शनमध्ये जर एखाद्या प्लेनविषयीचे फिरणे किंवा प्लेनतील फिरणे पाहायचे असेल तर तेथे किती इंडिपेंडंट प्लेन आहेत? 6. एका प्लेनमध्ये 6 स्वतंत्र फिरतात. तर हे 6 इंडिपेंडंट पॅरामीटर्स. मला 6 स्वतंत्र ऑपरेटर हवे आहेत जे आपण करू. त्यापैकी 3 आहेत आणि ते असेच कंटिन्यू वागतील जसे मी SO4 निवडत आहे. माझ्याकडे शेवटपर्यंत वेळ असल्यास आपण हे करू, परंतु ज्याला स्वारस्य आहे ते शिफ्ट क्वांटम मेकॅनिक्स पुस्तकातील क्वांटम मेकॅनिक्समधील सिमेट्री पाहू शकतात. विविध चाचण्या विशेषत याला संबोधित करतात आणि जर तुम्ही ही सममिती सुरू केली तर आपोआप तुम्ही कोणतीही गणना न करता 1/n² प्रमाणात En मिळवू शकता. ही एक सुंदर गोष्ट आहे जी तुम्हाला माहित आहे की 1/n² एनर्जी मिळविण्यासाठी आम्ही किती संघर्ष केला व्हेरिएबल्सचे श्रोडिंगर इक्वेशन वेगळे करून. पण SO3 गट SO4 पर्यंत वाढवता येतो, परंतु नंतर तुम्ही विचाराल की हायड्रोजन एटममध्ये चौथा कोऑर्डिनेट काय आहे? नाही, फक्त एक अमूर्त P4
R4 म्हणून घ्या आणि R4 जसे X Y Z त्याला R1 R2 R3 R4 आणि P1 P2 P3 P4 असे म्हणू शकतात आणि तुमचे रंज लेंज व्हेक्टर P4 आणि R4 आणि सुंदरपणे पुन्हा लिहा कोणीय संवेग मोमेंटम J प्लस आणि J मायनस कसा मिळवायचा हे दाखवण्यासाठी मी या श्विंगर औपचारिकतेप्रमाणे घेतो आयजन मूल्ये निर्धारित करणे किंवा गुणांक निर्धारित करणे आपण हे करू शकता त्यामुळे हे तुम्हाला प्रेरित करायचे आहे म्हणून मी जे म्हणत आहे ते तुम्ही लिहिले आहे Li2b एप्सिलॉन EJKRJPK आता मी हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की लिहिण्याचा हा योग्य मार्ग नाही आपण LJKRJPK RKPRPJ असे लिहू मी म्हणतोय ते करूया JK प्लेन मध्ये फिरूया आता मी असे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आम्ही वास्तविक कोणीय संवेग मोमेंटम वेक्टर म्हणू जे तुम्हाला सर्व परिचित आहेत कदाचित आपण हा वास्तविक कोणीय संवेग मोमेंटम म्हणून वापरू शकता परंतु हा आपला एप्सिलॉन आहे म्हणजेच IJK जेथे IJK 1 2 आणि 3 आहेत चौथा काल्पनिक कोऑर्डिनेट ठेवून तुम्ही ए वेक्टरला LJ4 टिल्ड असे लिहू शकता हे काय आहे LJ4 म्हणजे RJP4 R4 इथेच रंज लेन्स व्हेक्टर घटक हा जे आहे पुन्हा लिहिला जाऊ शकतो फक्त तुमच्यापैकी काहींना प्रज्वलित करण्यासाठी याचा विचार करा ज्यांना जाऊन काही गोष्टी पाहायला आवडतात कोणी संवेग मोमेंटम 3 जनरेटर अजूनही कार्य करू शकतात जसे की आपण 3 अवकाशीय डायमेन्शन मध्ये आहे परंतु जर तुम्हाला रंज लेन्स व्हेक्टर समजून घ्यायचा असेल जो संरक्षित आहे तुम्ही अधिक काल्पनिक कोऑर्डिनेट सादर करू शकता जो पोझिशनसाठी तसेच मोमेंटमसाठी चौथा कोऑर्डिनेट आहे आणि हे रंग लेन्सचा चौथा कंपोनंट म्हणून लिहा म्हणून मी इथे थांबतो